का रे हराम कुठला नेम काय मेला असता अजित पवार 16 मिनिटं फक्त त्यांना जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय. अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मला लागला. लाजा वाटलं पाहिजे ना कसं 70,000 कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय. एकट्याला बरोबर मी तुमची हत्तीवरनं मिळवणूक काढला या गावात येतो. कसले आत्महत्या कसली करताय आणि करायचीच असते आत्महत्या एकाला मारा आणि मग करा. एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायथन हातात घेऊन जा विचारण्याची. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. पैसे मिळवून देण्याच्या ऐवजी त्यांना काळजी पडली कोंबड्यांची. कारण त्याशिवाय ह्यांना तांगड्या खायला मिळत जर मग चिकनच्या ऐवजी कुत्र्याच्या तांगड्या द्यायला लागतील. त्याशिवाय काय होणार. पटी रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. 5 वर्षात एकदा काहीतरी येतंय आणि 5 वर्षे बोंबलत बसायला लागतंय. अजित पवार काय म्हणाले, राज्याची परिस्थिती कर्जमाफ करण्यासारखं नाही म्हटले का. राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखी नाही. अरे चोरावं, तुम्हाला शेतकऱ्याचं कर्ज माफ करताना राज्याची परिस्थिती आठवते. मला वाटतं की वर्षभरामध्ये 8वा वेतन आयोग मंजूर करणार आहे. त्यावेळी राज्याची चिंता वाटत नाही तुम्हाला. आमदार खासदारांनी आपला पगार वाढवून घेतला, त्यांनी काय मोर्चे काढले होते. 25% वाढला का नाही. मग त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते घाबरत नाहीत. भीती घालायला चालू करा, त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही. पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही. मग आता कसं व्हावं. अजित पवारांना तुमचं कर्जाचं नाव सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही. परवाची गंमत सांगतो, ते कोल्हापुरातच तसं बोलले. काय राज्याची परिस्थिती नाही, 31 तारखेच्या आत कर्ज भरा. जणू काय आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. कोण बोलला. फडणवीस अद्य 6 तारखेला इकडे येणार आहेत. मगाशी सरांनी सांगितलं तसं त्यांच्या खांद्यावरचं उपरणं पडलं तर उचलायला किती जण पळणार. त्याचा बूट घ्यायला किती जण जाणार. साहेब म्हणून त्यांच्या पुढे किती जण करणार. पण एक तरी वाघ निघाल का नाही पायतान हातात घेणारा. बीजेपीचं सरकार आहे ना, चोट्ट सरकार आहे. काय कर्जमाफी करते, चोट्ट सरकार आहे. आता दाखवलं नाही, चोट्ट सरकार आहे. होय, पण हे बटन दाबताना सुचलं पाहिजे. मला सांग, ह्यानं कसं 70,000 कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय. त्यामुळे 4 दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होतं ते. अजितदादांनी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं 4 दिवस मुदत देते आपल्याला. 28 मार्चला कोल्हापूरला आणि मग 31 तारखेच्या आत कर्ज भरा, माफ होणार नाही. विमानानं आले कुठं, कोल्हापूरला. आणि तिथनं कलेक्टर ऑफिस मध्ये गेले. 16 मिनिटात गेले बरं का. किती मिनिटात. 16 मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले. एसी बंद पडला सरकारी गाडीचा. गाड्याला राग आला. कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे. कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल. प्रोटोकॉल बाजूला ठेव, मी सांगतो म्हणून घे. का रे हराम करू. इथं कुठला आला नेम. काय मेला असता अजित पवार. 16 मिनिटं फक्त त्यांना जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय. अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मला लागला. लाजा वाटल्या पाहिजे ना. त्यांना दया येत नाही. त्याच्यापेक्षा मला वाईट वाटतंय, तुम्हाला राग येत नाही. तुम्हाला राग येत नाही याचा मला राग येतोय. अरे जरा तरी काय आहे की नाही. 16 मिनिटं या गाड्याला सहन झालं नाही, एसी बंद पडलेला. मग या आता मला वाटतंय की आपल्या या विदर्भामध्ये 40च्या आसपास तापमान आलं असेल. कितीपर्यंत आहे.
हा 42 जातं साहेब. 42 डिग्री पर्यंत तापमान गेलं. ही माझी माणसं उन्हातानामध्ये कसं काम करत असतील. ह्या माझ्या आयाबाईने 42 डिग्री तापमानामध्ये उन्हात कसं काम करत असतील. ह्याला फक्त 16 मिनिटं एसी बंद पडल्याचा एवढा राग आला. हे आमच्या जगातले आहेत का कुठल्या दुसऱ्या जगात आल्या. म्हणजे मोहम्मद तुघलकासारखं हे राज्यकर्ते वागायला लागलेले आहेत आणि जनता म्हणजे त्यांना किडामुंगी वाटायला लागलेल्या आहे.